नमस्कार. माझं नाव प्रमोद साधू खेडकर. मी राहायला खराबवाडीत आहे. माझा कन्स्ट्रक्शनचा ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय आहे. तर तो करता करता एक वेगळं उत्पन्न व्हावं म्हणून रूम भाड्याने पण आम्ही देतो. तर त्या दृष्टीने मी राहुल सरांकडे आलो होतो लोनसाठी. तो मित्रांनो, हा आमचा जो तुम्ही आता इंटरव्ह्यू बघता आहे, हे क्लायंटचा ओव्हरव्ह्यू आहे की त्यांनी आमच्याकडे लोन घेतल्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, त्यांना काय अडचणी आलेत किंवा किती टाइम लागलाय, काय वेळ लागलाय. एक असा खास तुम्ही असं म्हणता येईल की लय क्रिटिकल इंटरव्ह्यू किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी टाईप तर नाहीये, बट एक अनुभव आहे आमच्या कस्टमरांचा तुमच्यापर्यंत पोहोचायचा की आमचं काम कसं आहे आणि आमच्याबद्दल कस्टमर काय विचार करतात. तर प्रमोद सर, मी तुम्हाला हे विचारेल की आमचा रेफरन्स कसा भेटला किंवा कुठून तुम्ही ऐकला आणि आमच्यापर्यंत कसं पोहोचला. ॲक्च्युली आता रेफरन्स म्हटलं तर मी 3 वर्षापूर्वी जस्ट इथूनच जात होतो. तुमचं त्यावेळी नवीन छोटंसं ऑफिस होतं. हां, सिंगल ऑफिस. जस्ट मी इन्क्वायरीसाठी आलो होतो किंवा मला अशी लोनची गरज आहे. हम्म. तर मला त्यावेळी वाटलं पण नव्हतं की तुम्ही एवढ्या व्यवस्थित मला लोनचं करून द्याल किंवा माझं होईल लोन, ही पण अपेक्षा नव्हती. पण त्या अपेक्षेपेक्षा तुम्ही मला चांगलं व्यवस्थित लोन करून दिलं. आणि दुसरी गोष्ट तुमचं जर म्हणायला झालं की जी सांगण्याची पद्धत आहे, समजून सांगण्याची पद्धत असेल, लोन संदर्भात असेल किंवा लोन सोडून तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही अडचणी असल्या तर त्या सुद्धा क्लिअर करण्याच्या ज्या काही पद्धत आहे तुमची सांगण्याची, ती मला सगळ्यात मोठी खूप आवडली तुमची. आणि नंतर जे तुम्ही चार्जेस वगैरे घेता किंवा समजा 2 पैसे तुमचे जे काही आमचे कन्सल्टन्सी फी म्हणा fee किंवा कर्ज असेल, सोडून जे इतर इतर खर्च आहे ते सुद्धा तुमचा एकदम पूर्ण ट्रान्सपरंट असतो की पूर्ण लोन व्हायच्या अगोदर तुम्ही करा नाही तर नका करू. म्हणजे माझ्या बाबतीत नाही, मी अनुभव पण घेतले त्या बाबतीत, कारण मी पण 2-3 फाईल तुम्हाला दिल्या, तर त्या बाबतीत पण तुम्ही तसंच केलं की अगोदर लिहून दिलं, तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि मग आमच्याकडे या. ही गोष्ट तुमची जी आहे ती मी म्हणजे इतर ठिकाणी जर कम्पेअर करायला गेलं तर माझ्याकडून अगोदर पैसे घेण्यात आले आणि तिथं मी अडकलो भरपूर वेळा. हे मी आवर्जून सांगेल की मी खूप वेळा अडकलो अशा ठिकाणी. तो मला इथं अनुभव आला नाही. एक तुम्हाला असा प्रश्न विचारायला, जर तुम्ही आता काढला त्यालाच एक्सपॅन्ड करेल मी, की आर एन होम लोनच्या सर्व्हिसेसमध्ये किंवा सांगण्याची पद्धत किंवा कर्जाची पद्धत आणि बाहेर जे लोन प्रोव्हाइड होतात याच्यात काय फरक जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे सगळ्यात महत्वाचा मला फरक जाणवला की तुम्ही प्रॉपर तुमच्या ऑफिसमध्ये बसून सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर सांगता. पण बाकीची लोक कुठेतरी हॉटेलमध्ये बसवणार, कुठेतरी बाहेर बसवणार किंवा तुमच्या घरी येणार. पण मला अजूनही असं आठवत नाही की तुम्ही माझ्या कधी घरी आलेत. म्हणजे ही गॅरंटी आहे की बाबा नाही, तुम्ही माझ्या इथे या, इथे येऊन तुम्हाला काय पाहिजे काय नको असेल ते तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं घेऊन जा. ही गोष्ट तुमच्यातली खूप चांगली आहे. मी तुम्हालाही सांगेल की आम्ही कस्टमरांना ऑफिसला बोलण्याचं कारण एकच असतोय की कस्टमर कुठनं लोन घेतोय, लोन मध्ये काय अडचण आली किंवा लोन नाही झाली तर आम्ही कुठं जावं. जे बाहेर एजंट असतात किंवा इतर काही कामकाज असतात ना, त्याच्यामध्ये कस्टमरांना चक्कर मारावं लागतं किंवा तो कधी येणार आहे किंवा कधी केस नाही झाली, बाहेर तुम्ही असं सांगताय की लॉग इन फी पहिले घेतली जाते आणि मग गॅरंटी वगैरे आश्वासन दिलं जात नाही. तर मी असं विचारेल की जेव्हा तुम्ही आमच्याकडनं कर्ज घेतला होता, तुम्हाला असं काय वाटलं की हा 100% तर लोन होणार आहे माझं, आणि कधी वाटला तो? सुरुवातीला नाही की मध्ये कधी असं वाटलं की हा आता मी इथं आलो आहे? कारण की जसं की मला आठवतंय, मी तुम्हाला 2 ते 3 लोन दिलेले आहे आणि मी आमच्या प्रेक्षकांना पण सांगेल की माझा ऑफिस जेव्हा छोटा होता आणि आज एवढा मोठी कंपनी झालेली आहे प्रायव्हेट लिमिटेड, तेव्हापासून हे कस्टमर आमच्या जोडलेले आहेत. मी लास्ट इयरच्या इंटरव्ह्यू मध्ये मुद्दामून त्यांना घेतलं नाही, कारण की मला वाटते आज रोजी मी त्यांना 4 आणि आधी असे 2 लोन वाटून झालेले आहेत. त्यांच्या बंधूंना पण आम्ही लोन दिलेलं आहे. म्हणून यांचा लॉंग टर्मचा एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्यापर्यंत जाणं एक अर्जंट होतं, कंपल्सरी होतं. आता मला एक सांगा की जे काही चार्जेस आम्ही तुम्हाला सांगतो किंवा लॉग इन फीची पद्धत तुम्हाला सांगतो, याला सोडून आपल्याकडनं तुम्हाला काही माहिती भेटली अशी की जे तुम्हाला लॉंग टर्म साठी कामाला आली? तसं म्हणायला गेलं तर म्हणजे तुमची जी विश्वासाची गोष्ट आहे तीच मला लॉंग टर्म साठी खूप चांगली वाटली, की बाबा तुम्ही ज्या गोष्टी क्लिअर सांगता, जरी नसले तरी तुमचा जो इतर स्टाफ असेल किंवा इतर ती लोक आहेत त्यांची बोलण्याची पद्धत असेल किंवा आणखीन काही जर जे तुम्ही नाही सांगू शकले त्यांनी जी सांगण्याची पद्धत ती खूप चांगली आहे तुमची. आणि मी अजून एक सांगेल की प्रमोद सरांनी आम्हाला नाहीतरी म्हटले 7-8 कस्टमर तर 100% दिलेले आहेत आणि 7-8 कस्टमर जे तुम्ही आमच्याकडे दिलेत, तर त्यांनी आमच्याबद्दल काय मत मांडलं तुमच्यापाशी? हो, मला त्यांनी तेच सांगितलं की राहुल साहेबांचं खरंच खूप व्यवस्थित आहे आणि सर्वात महत्वाचं त्यांचं जे म्हणजे बाकीच्यांकडून जे व्याजदर, ही सगळ्यात मोठा पॉईंट असतो सगळ्या लोकांचा, की व्याजदराच्या बाबतीत खूप व्यवस्थित सांगतात की तुम्ही ह्या पद्धतीने लोन करा तर तुम्हाला हे व्याजदर बसेल, त्या पद्धतीने करा तर तुम्हाला ते व्याजदर बसेल. हे सांगण्याच्या दृष्टीने खूप चांगला विचार करतात. आमचा एक मत असतो, कसं असतं ना की बाहेर सांगितलं जातं सर्वात कमी व्याजदर जो चालू आहे आणि काही लोक मार्केटिंग करतात, समजा की आज बँकेत चालू आहे 8% चालू आहे, पण हे कोण सांगत नाही की या सिबिल पर्यंतची जी माहिती आहे की 700च्या पुढे गेल्यानंतर किंवा 700च्या खाली आल्यानंतर व्याजदर वाढू शकतो. असं नाही की सिबिलवर डिपेंड असतो, कधी कधी प्रॉपर्टी केस याच्यावरती पण डिपेंड असतो की व्याजदर वाढेल. जो सामान्य नागरिक असतो ना, त्याला असं वाटतं की जो मार्केट चाललाय, जसं की फ्लॅट परचेस करण्यासाठी जर 8% आहे तर मी घर बांधकाम करतोय तर मला पण 8%च पडेल, पण त्याच्यामध्ये परमिशन पासून सगळे जसे वेगवेगळे गोष्टी आहेत तुम्हाला माहिती. तर आमचा एकच हे राहतं की सर्वात कमी हा व्याजदर आहे, सगळ्यात जास्त आहे त्याच्यात पण मी तुम्हाला हे लिहून देतो की एवढा व्याजदर तुम्हाला हप्ता बसेल. बघा,
कर्जासाठी खर्च 1 रुपया येऊ द्या किंवा लाख रुपये येऊ द्या, बरोबर. हा येणारच. बरोबर. आम्ही हे प्रयत्न नाही करत की कोणाच्या नावाखाली किंवा उगाच आपण म्हणतो ना की मजबुरी बघून आम्ही पैसे काढायचा प्रयत्न तर आतापर्यंत केला नाही. बरोबर. नाहीतर ही चेन एवढी मोठी केली मोठी नसती. केली नसती. त्याच्यामुळं माझं आणि आमचे तुम्हाला तर हे माहितीच आहे, आमचे जेवढे पण लोन बद्दल चार्जेस असो किंवा माहिती असो किंवा रूल असो ते तुम्हाला प्रिंटेड दिली जातात. प्रिंटेड दिले जाते. ही त्याच्याबद्दल सगळ्यात- तुमचं हो, काय हो, मत हो. असेल? मी कुठंच असं म्हणजे बघितलं नाही. आपण जरी रीतसर बँकेत जरी गेलो, आता उदाहरण मी सांगतो की आम्ही गेल्याच म्हणजे एक आठवड्यामध्ये एक दुसरे कस्टमर आहेत गणेशकड म्हणून, हम्म. तर त्यासाठी आम्ही दुसऱ्या बँकेत विचारायला गेलो होतो. प्रॉपर त्या मॅनेजरला विचारायला गेलो. हम्म. त्यांनी सुद्धा आम्हाला सगळं खर्च नाही सांगितला की बाबा हम्म. तुम्ही अगोदर फाईल द्या, हम्म. आम्ही पाहतो आणि मग तुम्हाला एक आठवड्याने सांगतो, असं त्यांची सांगण्याची पद्धत होती. पण ती तुमची पद्धत नसते. तुम्ही जे पेपर बघितले त्या पेपरवरूनच सांगता की तुमची लोन एवढं बसेल, व्याजदर एवढा बसेल, तुम्हाला खर्च एवढा येईल. तो खर्च कधी द्यायचा, चेकनी द्यायचा, कॅशनी द्यायचा, डायरेक्ट बँकेत द्यायचा का आमच्याकडे द्यायचा, हे सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित सगळं लिहून देता. ही सगळ्यात मोठी तुमची चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक मी तुम्हाला एक याच्यात सांगतो की मी ज्यावेळी फर्स्ट टाइम इथे लोन करायला आलो त्यावेळी फक्त फ्लॅटच्या लोनसाठी आलो होतो. हा. तर त्या लोनसाठी मी इथे आलो होतो. तर मला म्हणजे गॅरंटी नव्हती होईल म्हणून, कारण की मी भरपूर ठिकाणी फिरलो होतो. हा. पण ते मला सरांनी एवढ्या व्यवस्थित समजून सांगितलं, हे पेपर आणून द्या आणि हे पेपर आणून दिल्याच्या नंतर एवढ्या दिवसात तुम्हाला लोन देतो, हे पण करून दिलं. मग त्याच्यानंतर सहज मी सरांना विचारलं की माझी अशी आपलं खराबवाडीमध्ये 7 गुंठे क्षेत्र आहे, हम्म. मला त्याच्यावर लोन करायचंय. तर त्यांनीच मला स्वतःहून सांगितलं की तुम्हाला काय करायचंय. तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला म्हणजे खोल्या बांधण्यासाठीच लोन काढायचंय. तर त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही 6 महिने थांबा, मी सांगतो त्या पद्धतीने त्या वेनी तुम्ही जा, मग तुम्हाला मी व्यवस्थित करून देईल. तर मी तेव्हा सुद्धा विचार नव्हता केला की साहेब खरंच मला लोन करून देतील. पण ज्यावेळी त्यांनी मला लोन करून दिलं आणि ते माझी आता बिल्डिंग अक्षरशः उभी आहे. आज झाली हा, आज उभी आहे ती आणि अजून building. वाढणार आहे. अजून ते तर वाढणार आहेत. ते पण सर म्हणाले की मी शब्द देतो, हा. करून देतो. ही गोष्ट मला खूप समाधानाची वाटली. आमच्या घरातली लोक सुद्धा खुश झाली की बाबा एवढी मोठी अमाऊंट सरांनी दिली, तू कधी आम्हाला भेटवलं नाही, त्यांना कधी बोलवलं नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विश्वासाने त्यांनी करून दिल्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला एक सांगेल की आमच्याकडे आलेले कस्टमर, मग तो मध्यमवर्गीय असो, मिडल क्लास असो किंवा हाय क्लास असो, की जेव्हा खेडकर सर माझ्याकडे आले होते ना, तर तेव्हा त्यांना त्या लँडवरती बांधायचं आहे, खोल्या काढायचं आहे, कल्पना असेल त्यांच्या डोक्यात. पण असं बघायला गेलं तर बाहेर कसं होतं की हे तुमची लँड आहे, याच्यावरती नाही भेटू शकत. पण आमचा प्रयत्न असतो की त्याच्यावर सॉल्युशन कसं काढायचं. बरोबर. आम्ही त्यावर सॉल्युशन काढला, त्यांना खर्च करायला लावला. आज त्यांना बरोबर. आम्ही बक्षीसपत्र करायला लावला होता, त्याला खर्च आला. हो, हो. त्यांनी पेशन्स ठेवले, ते थांबलेत आणि आज नाहीतरी म्हटलं की 3.5 गुंठ्यात त्यांचे खोल्या आहेत, हो, हो. ज्याचे की एक मजला बांधून झालेला आहे हा. आणि आता परत त्यांचं लोन अमाऊंट सँक्शन झालेली आहे आणि हम्म. त्याच्यावरती 2 मजले 2 मजले ते अजून टाकणार आहे. हम्म. ऑल ओव्हर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि याच्या पुढं तुम्ही समजा जसं आतापर्यंत तुम्ही रेफरन्स देतच आले, बरोबर. पण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार की आमच्याबद्दल किंवा आमच्या सर्व्हिस बद्दल बरोबर. काय पॉझिटिव्ह आहे तेही सांगा आणि काय नेगेटिव्ह आहे, कारण की काही ना काही असतंच, 1-2 गोष्टी बरोबर. राहतात. तुम्ही काय सांगता? मी एवढंच सांगेल की आर्यन होम फायनान्स ह्या बाबतीत किंवा राहुल सरांबाबतीत स्पेशल जर सांगायचं झालं तर तुम्ही तुमचं जे काही काम असेल विश्वासाने तुम्ही त्यांच्याकडे या आणि विश्वासाने त्यांच्याशी पूर्ण चर्चा करा. पूर्ण तुमच्या काही ज्या काही अडचणी असतील, ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतील, सगळं त्यांच्याशी शेअर करा. ते नक्कीच तुम्हाला व्यवस्थित मदत करतील आणि व्यवस्थित पद्धतीने तुमचं जे काही फायनान्सचं जे काही अडचणी त्यात म्हणजे मला जो अनुभव आला त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो की 100% ते तुमच्या क्लिअर करतील. आणि त्याच्यात जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतातच दोन्ही बाजू, तसं निगेटिव्ह म्हटलं तर मला कधी काही जाणवलं नाही राहुल साहेबांकडून. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट मला सांगितली की समजा आज ही सांगितली की हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालाय आणि उद्या दुसरी अडचण आली की त्यांनी डायरेक्ट मला सांगितलेली. असं नाही की त्यांनी कोणती गोष्ट लपून ठेवली. त्याच्यामुळे असं मला तर नाही वाटत काही निगेटिव्ह गोष्ट त्यांच्यात आहे किंवा नाहीये. हा, त्यांच्या वेळेनुसार काही वेळेस वेळ देता येत नाही, काही वेळेस डिले होतो, हे तर साहजिकच आहे. हे पैशाचा विषय हा, पैशाचा व्यवहार आहे हा. ते काही सरांच्या हातात नाहीये. ते फक्त फाईल पुढं करण्याचं काम आणि बँकेकडून किती रिप्लाय येतो त्यानुसार त्यांना सुद्धा ते करावं लागतं. त्याच्यामुळे वेळेचं माझ्या मते कोणी असं मनात हे धरावं नाही असं मला वाटतं. पण सगळ्या ओव्हरऑल जर एक्सपिरियन्स जर बघायला गेला तर माझ्या मते 100% ते मलाच नाही प्रत्येक कस्टमरला देतात. त्यांचं बोलण्याचं असू द्या किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असू द्या, एकदम व्यवस्थित पद्धतीने समजून सांगणार आणि विश्वास ठेवून तुम्ही त्यांच्याकडे या, एवढे मी तुम्हाला खात्री देतो. खूप धन्यवाद. तुम्ही सगळे गोष्ट पॉझिटिव्हच सांगले. हा, मला माझ्यातलाही माहिती आहे की माझी वेळची खूप धावपळ होती, बरोबर. कारण की कॉल्स आणि टाइम्स याच्यामध्ये नक्कीच माझा वेळ जुळत नाही. आणि आमची जी टीम आहे आता 7 लोकांची थोडी छोटी आहे. भविष्यात तुमच्यासारखे कस्टमर मुळे वाढेल, नक्कीच ऑफिस अजून मोठं होईल. तर तुमच्या वेळेत वेळ काढून तुम्ही इथं आलेत आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचा अनुभव शेअर केला, त्यासाठी खरंच धन्यवाद. म्हणजे ॲज अ कस्टमर म्हणून नाही म्हणणार मी, पण आता तुम्ही आर्यन फॅमिलीचे एक मेंबर झालेले आहेत, त्यासाठी वेळ काढून आले, त्यासाठी मनापासून आभार. आणि एक पर्सनल गोष्ट मी तुम्हाला असं विचारेल की बाहेर जेव्हा कधी लोक लोन घ्यायला जातात आणि फसवणूक वगैरे होती, तर त्याच्याबद्दल जसं की तुम्ही इथे येता की आमच्याकडनं तुम्हाला असं काय भेटतं
की तुमचा विश्वास आमच्यावरती बसतो की हा वेळ लागणार पण 100% लोन. असं काय फील झाला तुम्हाला इथं आल्यानंतर, की असं एक असतो की कस्टमर आला लोन घ्यायला की त्याला असं वाटतं की हा थोडा टाइम जाणार आहे किंवा नाही होणार आहे किंवा मस्त जाऊ दे एवढे पैसे गेले, पण तो विश्वास की हा 100% लोन होणार आहे, मला माहिती आहे, मी सांगतोच कस्टमर, पण तुम्हाला कसं फील होतं की हा 100% होऊन जाईल? आज तर तुम्हाला खात्री झालेली आहे. बरोबर. सुरुवातीला कसं वाटलं होतं? सुरुवातीला मला हेच सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की कुठेही आपण लोन करायला गेलो हम्म. तर सुरुवातीला ती लोक काय सांगतात की पेमेंट एवढं लागेल, हम्म. बरोबर का नाही? ते तुम्ही पण सांगता, हम्म. इथपर्यंत गोष्ट बरोबर येते, पण तिथून पुढचं काय होतं, ती लोक काय सांगतात, समजा उदाहरण तुम्हाला 10,000 रुपये खर्च येणार आहे, त्यातले 5,000 रुपये आत्ता द्या हम्म. आणि 5,000 रुपये नंतर द्या. हम्म. पण ते हे त्याचं डिवाइड करून नाही सांगत की हे 5,000 रुपये तुम्ही कशासाठी देताय, पुढचे 5,000 रुपये कशासाठी द्यायचे, किंवा ते चेकनी द्यायचे का, हे द्यायचे का, ती लोक अगोदर घेतात. हम्म. मग ह्याच्यात आमच्यासारखे लोक अडकून जातात की बाबा आम्हाला समजत नाही की बाबा खरंच हे 5,000 लागणार आहेत का, किंवा ही अमाऊंट लागणार आहे का. की जर लागली तरी माणूस काय विचार करतो, अरे बाबा माझं काम होणार आहे, जाऊ द्या, हे साहेब हे पैसे घ्या आणि माझं काम करा. पण त्याच्यात माणूस फसला जातो, कारण समोरची व्यक्ती क्लिअर गोष्टी सांगत नाही. नाही सांग. हा, तिथं मला इथं तुमची ही जाणवली की तुम्ही पेमेंट सुरुवातीला मागतच नाही. तुम्ही सुरुवातीला काय मागता, तुमचे आम्हाला पेपर द्या, पेपर दिल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला रितसर लिहून देतो की बाबा हे एवढा एवढा तुमचा खर्च होईल आणि उरलेले तुम्हाला एवढे डॉक्युमेंट आणून द्यावे लागतील आणि ह्या या टप्प्याला तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील. ही मला गोष्ट इथं पटली. आणि मी माझ्याच बाबतीत नाही, मी सरांनी मागाशी सांगितलं, माझे कमीत कमी माझ्या मते भावाचे आणि माझे धरून 6 लोन तरी झाले असतील. झाले हा, मग कमी आणि झालेले अमाऊंटही आलेली आहेत माझी हा. त्याची, असं नाही की राहिलेले आहे काही पेंडिंग आहे, अमाऊंट पण आलेले आहेत माझ्या त्या गोष्टीची. त्याच्यामुळे मला एवढी खात्री आहे की इथं तशी फसवणूक होणार नाही तुमची. ही मला ह्यांची गोष्ट खूप आवडते. आवडलं मला. आणि कस्टमरना पण मी एक सांगेल की जेव्हा कधी तुम्ही लोन घ्यायला जाता ना, तर समोरच्याला लोन करणाऱ्याला एक 90% अंदाज लागतो की फाईल होणार आहे की नाही होणार आहे. पण काही लोक, समजा तुम्ही आलेच आत्ता, तर तुम्हाला नाही माहिती की NOI काय असतं, लिगल टेक्निकल काय असतं, किंवा नोटरीला किती पैसे लागतात, कोणती गोष्टीला किती पैसे लागतात, किंवा ती गोष्ट कशासाठी काढली जाते. आमचा एकच प्रयत्न असतो की तुम्ही कोणते पैसे कशासाठी देताय, मग ते बँकेचे ऑफिशियल चार्जेस असो किंवा तुमची काय अडचण आहे, ते डॉक्युमेंटेशन करण्यासाठी काय खर्च असो, आम्ही एक्सप्लेन करून सांगतो की तुमच्या खिशातून गेलेला एक रुपया, ते कन्सल्टन्सी फी पासून तर बँकेचा ऑफिशियल खर्च तो कुठं चाललाय आणि कशासाठी चाललाय, हे मी प्रयत्न करतो की कस्टमरला समजा. बरोबर. चालतंय. इथं आलेत आता, जास्त काही मी बोलणार नाही. तुम्हाला यांचा अनुभव किंवा आमच्या सर्व्हिस या व्हिडिओ थ्रू कशी वाटली हे कमेंट थ्रू नक्की तुम्ही खाली आम्हाला नक्कीच सांगा. आणि असेच पुढं रिव्ह्यूज येत राहतील, ते बघत राहावा. आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये, आम्ही पर्सनल लोन करत नाही, इतर सोडून तुम्हाला कुठलेही लोन पाहिजे असेल तर दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही नक्की येऊ शकता. आणि मला नक्की सांगा की यांचा अनुभव आणि आमच्या सर्व्हिसबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.